कंस्ट्रक्शन चिंचवली षटक क्रमांक पहिलं पॉवर पेच आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी माखवर दाखल झालेत गोलंदाज आर्यन ढेपे. या संपूर्ण तालुक्यात पाहायला गेलं तर उस्मान पटेल म्हणून अशी त्यांची ओळख आहे. असे आर्यन ढेपे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल पाहायला मिळत आहेत. पॉवर पेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी त्यांना बोलवलंय आणि त्याच वेळी समोर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला संपूर्ण तालुक्यामध्ये शहेजाद मुकादम या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. इन फ्रॉम बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. शहेजाद ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक एंडला संघाचा संघनायक सर सेनापती महेंद्र अंधेरे पाहायला मिळतील. 67 पाठला करायचा आहे. सामन्याला सुरुवात होतीये. त्याचप्रमाणे पंचाच्या भूमिकेत पाहायला गेलं तर आपल्याला बाळा सर आणि त्यांच्या समवेत अभय पाटोले सर पाहायला मिळतील. जेपी पॅनलचे हे नामांकित पंच. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं वेगळा फटका खेळायचा होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला होता. पहिल्या चेंडूवरती संपर्क झाला नाही आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर हा डॉट बॉल. 67 पाठला करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आलाय. गोलंदाज आपण पाहता आर्यन ढेपे. सुरुवात तर चांगली झाली आहे कारण का समोर पाहायला गेला तर चांगला फलंदाज. यावेळेस पायांचा वापर केला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या मधोमधून 2 चेंडू क्षेत्ररक्षक पाठीवर आलेत आणि त्याच वेळी अडवलं गेले, फेकी केली गेली आणि त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला दुहेरीनं संघाचं खातं उघडलं गेलंय. संघाचा श्री गणेश झाला या ठिकाणी शहेजाद मुकादमच्या माध्यमातून. 2 धावा आपण पाहताय. धावफलकावरती 2 चेंडू आणि 2 धावा. सकाळचं सत्र त्यामध्ये पाहायला गेलं तर धावा जास्तीच्या बनल्या नाहीयेत पहिल्या इनिंग मध्ये. याच वेळेत पुन्हा एकदा पाठीमागे गेले. पाठीमागच्या रिझल्ट मध्ये खेळलंय. त्याच वेळी पाहायला गेलं चेंडू 1 बाउन्स सीमारेषा ओलांडते. आला एक दमदार MGPL चौकार. षटकातला पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा, फटका फसला आणि त्याच वेळी पाहायला गेलं वॅकंडी रेमेडी ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे थोडस खराब क्षेत्ररक्षण, फंबल झाले त्या ठिकाणी, हरकत नाहीये. नंतर स्वतःला सावरले, चेंडूला पकडले, फेकी केली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11.16च्या सरासरीने धावा भरवायचे आहेत. अद्याप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पायाचा वापर केला. चांगला चेंडू होता. नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम शहेजादच्या माध्यमातून केलं गेलं आणि क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला संघाचा संघनायक महेंद्र अंधेरे आपल्याला पाहायला मिळतील. षटक पहिल्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. नववी आकड्यावर टीमची धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद 9. ऑन स्ट्राईक महेंद्र अंधेरे. बायकरमॅन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल लांबच लांब, सीमा रेषा पार. षटकार. चला जास्तीची मीटिंग घ्यायची नाहीये, कोणती टीम मीटिंग घ्यायची नाही. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कारण पाहायला गेला तर इथून पुढे आपल्याला बरेचसे सामने देखील खेळायचे आहेत. अन्यथा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बॅड लाईटचा देखील सामना करावा लागतो, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा लक्ष द्या की कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असणार आहे.
किंवा एखादा फलंदाज बॅटर आउट झाला तर 30 सर्कलमध्येच येणाऱ्या न्यू बॅटरने आपण दोन्ही बॅटर क्रॉस करायचे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नक्कीच याआधी पहिल्या इनिंगमध्ये संजय सरांनी उल्लेख केला होता की या संपूर्ण गोरेगाव लोणेरे विभागात ज्याला करण अंबाला म्हणून संबोधलं जातं असा भारत महाले गोलंदाजी मार्कवर दाखल झाले एक अष्टपैलू खेळाडू या विभागातील. नक्कीच इथून पुढे पाहायला गेलं तर 11.16च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकात त्या धावा आलेत, 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आपण पाहिला तर महेंद्रच्या बॅटमधून. आणि इथून पुढे संघ सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळते, परंतु भारत आलेत कशा पद्धतीने कमबॅक करतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. ऑन स्ट्राईक सैजाद, पहिला बॉल राईट आर्म द विकेट. पहिलाच बॉल अचूक टप्पा चुकला आणि त्याचवेळी वेग देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज सैजादला बीट करणारा हा चेंडू डॉट बॉल. नक्कीच सुरुवात पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं आर्यननं केली होती डॉट बॉलनं, तशीच सुरुवात देखील इथं भारत यांनी आपल्याला करताना पाहायला मिळतेय. इथून पुढे महत्वाचे 5 चेंडू असणार आहेत. समोरही तेवढ्याच ताकदीचा फलंदाज ज्याची सध्याच्या घडीला संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे, शहेजाद. पुढचा बॉल. याही वेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. त्याच वेळी पाहायला गेलं तर पॉइंटच्या मधून 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू जातोय. दन 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 करा, सीमारेषा पलीकडे आलाय, चौकार. बरं आमचे विवेक डेपे सर आणि त्यांच्याच मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना अद्याप चांगली फलंदाजी राहिली आहे सैजादच्या माध्यमातून. ज्यावेळी डॉट बॉल आला त्यानंतर एक मोठा फटका आपण चौकार देखील पाहिलात. यावेळी रनवे मध्ये बिघड झालाय, थांबले त्या ठिकाणी, व्यत्यय आलाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती जातील. नक्कीच नव्याने काहीतरी नवीन घेऊन येतील यात शंका नाही आहे. भारत त्यांच्या विरुद्ध शहजाद अशी लढत बेस्ट विरुद्ध बेस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 19 षटक क्रमांक आपण दुसरं पाहत आहे. बॉल ट्रॅकवर भारत. पुढचा बॉल. यावेळी शफल झाले, पुन्हा एकदा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, संपर्क पुन्हा एकदा झाला नाहीये आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सध्या काय परिस्थिती आहे तर एक बॉल डॉट आलाय, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट, म्हणजे कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय सातत्यानं. नक्कीच कमबॅक करण्याची क्षमता पाहायला गेलं तर गोलंदाज असेल किंवा फलंदाज दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. त्यावेळेस खराब पद्धतीचा चेंडू डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला पंचांचा इशारा आला, यस इट इज वाईट. आणि त्याचवेळी एस्टनच्या मागे एस्टनशिवाय चुकी झाली होती, परंतु हरकत नाहीये. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक होतं, चेंडूला अडवलं गेलं आणि व्हाईटच्या व्यतिरिक्त कोणती एक्स्ट्राची धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये. 1च्या साईने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय आणि त्याच वेळी पाहायला गेला तर फायनल ग्रीजन मध्ये चेंडू जमिनीला चाट्यात पुसत घासत जात आहे. 4 धावांसाठी MGPL दमदार चौकार. पहा, एका बाजूला फलंदाज कधी हवी ठरतायत तर एका चेंडूवरती गोलंदाज हवी ठरतायत, असं समीकरण या षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, त्याच वेळी संपर्क झाला नाहीये आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा, बॅटची इनर एज लागली आहे.
परंतु त्याच वेळी पाहिलं गेलं तर कोणती धाव घेण्याचा धाडस मानस केला जात नाहीये. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात. 2 षटकाखेरीज टीमची धावसंख्या 24 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. विवा सुपरस्टार आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्याआधी ऐकूयात डीजे. जर इथून पुढे पाहायला गेलं तर येणाऱ्या 4 षटकामध्ये 43 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 43 धावा. त्याच वेळी पाहायला गेलात तर या आधीच्या षटकामध्ये एक शेवटचा चेंडू खेळायला भेटला होता महेंद्र अंधेरेंना आणि त्या चेंडूवरती मोठा फटका पण त्यांच्या बॅट मधून पाहिला होता. त्यानंतर षटक क्रमांक 2 पाहायला गेलं तर पूर्णपणे नॉट स्ट्राईक येऊन पाहत होते आणि आनंद देखील आपल्याला पाहायला गेला तर सैजा त्यांच्या बॅटिंगचा घेत होते. परंतु आता ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळते आपल्याला महेंद्र. नावे गावाचा हा सुपरस्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला कर्णधाराच्या भूमिकेत आपण त्याला पाहताय. गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी राहिली होती. विकेट्सही आपल्या नावे केल्या होत्या. फलंदाजी करताना अद्याप फलंदाजी चांगली राहिली. एकच चेंडू खेळलाय. 600च्या स्ट्राईक रेटनं 6 धावा आपल्या खात्यात जमा केल्यात. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस स्पर्धा चेंडू होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचं होतं आणि त्याच वेळी संपर्क झाला नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच पाहायला गेलात तर अशा पद्धतीचे डॉट चेंडू आले तर कुठेतरी या सामन्यामध्ये आपल्याला मजा येताना पाहायला मिळेल. सामना रंगताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिले प्रत्यक्ष एकूण एक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. पुढचा बॉल. यावेळेस शफल झाले. आडव्या बॅटने खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषा ओलांडली आहे. स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. तर पाण्याची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो मी या ठिकाणी पुन्हा एकदा सूचना करेल की आपण क्रिकेट खेळत असताना आपण स्वतःची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. चला पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे त्या खेळाडूसाठी. आपण त्या ठिकाणी प्रयत्न चांगले राहिले होते. चला पुन्हा एकदा मैदानी दिशेने नव्या मॅचच्या दिशेने जिथे या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि त्याही पलीकडे पाहायला गेलं विवाह सुपरस्टार संघासाठी जमेची बाब असणार आहे. चांगली गोष्ट म्हणजेच अजूनही आघाडीची सलामीची जोडी दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाचा संघनायक महेंद्र अंधेरे यांच्या समवेत सैजाद मुकादम. फलंदाजी देखील अद्याप चांगली राहिली आहे दोघांच्या माध्यमातून. षटकातला पुढचा बॉल. हा देखील पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच वेळी पुन्हा एकदा सिंगल धाव. नक्कीच पुन्हा एकदा आठवण करून गेली की गोलंदाजी करत असताना ही सोमजाई कंट्रक्शन चिंचवलीच्या प्रत्येक गोलंदाजानं पहिला चेंडू मग आर्यन असतील किंवा त्या समोर पाहायला गेलात तर भारत असतील किंवा आता उपेंद्र असतील प्रत्येकाने पहिला चेंडू हा निर्धाव पद्धतीचा हाताळला आहे. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्यावरती हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. 29 धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला धावफलकावरती विदाउट लॉस 67चा पाठलाग करायचा आहे. सध्याला विवाह सुपरस्टार संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस पायांचा वापर प्रयत्न चांगले राहिलेत पाहायला गेला तिथं.
पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक होते, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि एक सिंगल धाव. 30 धावा आपण पाहताय धावफलकावरती. नक्कीच इथून पुढे सोमजाई कंस्ट्रक्शन टीमला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट्स घ्यावी लागतील आपल्याला, अन्यथा डॉट बॉल बराचशा हातावे लागणार आहेत. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट महेंद्रसाठी. यस, हाफ ट्रॅकर होता, बराचसा वेळ होता, वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली गेली, परंतु त्याचवेळी मोठा फटका खेळू शकले नाहीयेत आणि हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आमचे ऑफलाईन स्कोरर सनी सर आम्हाला सांगतात की अद्याप 7 डॉट चेंडूंचा भरणा या सेकंड इनिंगने अद्याप पाहायला मिळतो आपल्याला. षटक क्रमांक 3 चालू आहे, 5 चेंडूंचा खेळ झालाय. उपेंद्रनं प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून अद्याप राहिली आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळत असताना क्षेत्ररक्षक आले, थोडासा फंबल झाला, स्वतःला सावरलं हरकत नाहीये, फेकी केली, बॅकअप त्या ठिकाणी आहे, चांगलं षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 15 आल्या, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 7, म्हणजे आपल्याला उतरता क्रम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना विवा सुपरस्टार संघाकडून षटक क्रमांक 3 आलाय. संपतात 3 षटका अखेर 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. देऊया डीजे ला संधी. नाहीये आपण येस, इथून पुढे अजूनही 36 ची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आपल्याला 2 धावा बनवणे गरजेचे असणार आहे. अकराच्या सरसरीनं धावा बनवायच्या होत्या, अद्याप त्या धावा बनवण्यात यश आलंय. 31 धावा आपण धावफलकावरती पाहताय. त्या पलीकडे जमेची बाप अजूनही दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी भारत यांच्यावरती विश्वास दाखवलाय. नक्कीच या विश्वासाला इथून पुढे कशा पद्धतीने खरे उतरतील हे पाहायला मिळेल आपल्याला षटकामध्ये. षटक क्रमांक 4 झाली आहे सुरुवात. पहिला बॉल राईट अमोर द विकेट महेंद्रसाठी सफल झाले. मोठा फटका आलाय महेंद्र यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत त्यावेळी डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्याच वेळी एकदा एक पुन्हा सिंगल धाव. एक पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. एकच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 झाल्यात, अजूनही 35 बनवायचे आहेत. 17 चेंडू 35 धावा. इस्पा आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहेत, मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जी ग्रीन पट्टी आहे त्याच्या आतमध्ये जे खेळाडू बसलेत ना त्यांनी कृपया करून बाहेर बसायचं आहे. यस, धन्यवाद. सहकार्य केल्याबद्दल आपलं देखील आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटकातला पुढचा बॉल सहीच्या धावना स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका आलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार बहारदार MGPL षटकार. येस, पाहायला गेलं तर 13 चेंडू मध्ये सहेजा 24 वैयक्तिक धावांवरती आपल्याला खेळी करताना पाहायला मिळतं, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. आणि त्याचवेळी महेंद्र यांचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकारच्या साह्यानं 7 चेंडू मध्ये 13 धावांची वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळत आहेत. विवा सुपरस्टार त्यांच्या विपक्ष विरुद्ध आई सोमजाई कंस्ट्रक्शन चिंचवली
आकाश पांचाल त्यांच्या विरुद्ध महेंद्र अंधेरे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये या मॅच क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 4, षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला तीच दिशा दाखवली आहे. लगातारचा सेकंड इन रो दमदार षटकार. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये स्वतःला सावरलं, सांभाळलं आणि समोर सरळ बॅटनं धावा येत असताना त्या उलट्या फटक्यांची गरज नाहीये आणि त्याच वेळी सरळ बॅटनं फटके देखील आपल्याला येताना पाहायला मिळालेत. कालच्या दिवसभरामध्ये देखील पाहायला गेलं तर आपण सिक्सरची हॅट्रिक पाहिली होती. आज देखील इथं पाहायला गेलं तर शहजाद यांच्या माध्यमातून तसंच काहीसं पाहायला मिळेल का? अद्याप लगातारचे 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. टीमची धावसंख्या आपल्याला 44 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजून इथून पुढे 23 ची गरज असणार आहे. भारत यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. यस, यावेळी देखील फटका मोठा आलाय आणि त्याच वेळी पुन्हा एकदा चेंडू 1 बाउंस सी मारेशा वळतोय ओव्हर द रो. MGPL दमदार चौकार. पण 4 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्यात. यावेळेस अजून एक मोठा फटका. यस, या ओव्हर मधला तिसरा, 3rd इन रो सिक्सर. आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचाच पाडा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो शहजाद. यस, यावेळी पाहायला गेलं यस चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर गेला. त्याचवेळी पंचांचा इशारा आला. यस, इट इज वाईड चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव इथे धावपळती जोडली जाते आणि त्याच वेळी नक्कीच प्रेशर दबाव असणार आहे गोलंदाज भारत यांच्यावरती. एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळणार अद्याप त्यांच्या माध्यमातून. 18 धावा खर्च केल्या गेल्यात. 5 चेंडू. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बीट झालेत आणि षटक क्रमांक 4 आले संपुष्टात. 4थ्या षटकाखेर टीमची धावसंख्या आपल्याला 55 या आकड्यावरती पाहायला मिळते. बिनबाद 55. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहायला गेलं तर केतन मोस्तेकर आणि त्यांच्या समवेत राहुल तामनकर यांनी अशाच पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड केली होती आणि आपल्या संघाला तब्बल 80 धावांच्या पल्याड पोहोचवलं होतं. आणि तशाच पद्धतीचं पाहायला गेलं तर इथं 67 पाठना करत असताना अद्याप शहजाद आणि त्यांच्या समवेत महेंद्र यांची देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. षटकार चौकार खेळत असताना पाहायला गेलं तर 55 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच इथून पुढे पाहायला गेला तर 12 चेंडूने 12 ची गरज असणार आहे आणि त्याच वेळी संघाचा संघनायक सरसेनापती आकाश पांचाळनं आपल्या
गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. यदा कदाचित या षटकामध्ये कमी धावा आल्या तर येणारं षटक आपल्याला निर्णायक आणि महत्वाचं पाहायला मिळेल. परंतु त्याच वेळी समोर एक महत्वपूर्ण खेळाडू, संघाचा संघ नाही, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आकाश विरुद्ध महेंद्र. 12 मध्ये 12ची गरज. लोअर फुल टॉस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत. या सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. धक्का क्रमांक पहिला. महेंद्र अंधेरे बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर इन नेट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला गेलं तर संकेत अर्बन मॅन फ्रॉम राजिवली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नक्कीच या खेळाडूचा विचार केला तर गतवर्षी असोसिएशन मध्ये आपल्या गावाच्या टीमसाठी खेळताना तब्बल 2 ते 3 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम याच्या नावे राहिलाय. असा अष्टपैलू खेळाडू संकेत अर्बन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि त्याही पलीकडे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. परंतु आकाशचं कौतुक असेल, ज्यावेळी चारही गोलंदाजांना जे काम करता आलं नाहीये ना ते आकाशनं पहिल्या बॉलवरती केलंय. एक विकेट आपल्या नावे केली आहे. येणारे 5 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. ज्यावेळी 12 चेंडूमध्ये 12ची गरज असताना आता सामना 11 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जायला तीळ मात्र शंका नाहीये. संकेत त्याच वेळी चांगला चेंडू सन्मान दिलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडूला केलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच वेळी पाहायला गेलं तर चेंडूला अडवलं गेलंय आणि हे एक सिंगल धाव आली आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. परंतु त्याच वेळी पाहायला गेलं तर ज्याच्या बॅट मधून अद्याप या मैदानाच्या वरती आपला बोलबाला राहिलाय फलंदाजीकडे असताना सहजात तोच आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर फलंदाजीसाठी जाणला जातो. अद्याप तशी फलंदाजी देखील करून दाखवली आहे. वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 40 धावांचे खेळी करतोय. त्याच वेळी फटका चांगला सजवलाय. वा एक ना फटका. चेंडू पाहायला गेला तर जमीनला घासत पुसत चाटत 4 धावांसाठी आलाय. दमदार चौकार. प्रेशर रिलीज करणारा फटका म्हणायला हरकत नाहीये. कारण का ज्यावेळी 12 चेंडूमध्ये 12ची गरज असताना महेंद्र सारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर संकेताला एक सिंगल घेतली आणि शैजाद यांनी चांगली कामगिरी केली आहे. 44 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. यावेळेस पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हलक्या त्यानं ऑन साईडला स्टेअर केले. एकदा वेगाने केले. दुहेरीचा प्रयत्न चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पाहायला गेलं. या 2 धावा आपल्याला पूर्ण करताना हे दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच वेळी अजून 2 धावा. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 62च्या आकड्यावरती. अजूनही 5ची गरज आहे. त्याच वेळी पाहायला गेलं तर या स्पर्धेतलं अर्धशतक होईल का? सैजाद त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलंय. एक सिंगल धावाली आहे आणि इथून पुढे एकावरतीच थांबावं लागणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 धावा. अजूनही 4ची गरज आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 5 मधील अजूनही 4ची गरज आहे. म्हणजे 7 चेंडू आणि 4 धावा. एक महत्वाचा चेंडू. यस चेंडू पडल्यानंतर पाहायला गेलं तर यष्टरच्या हातामध्ये 20वा घेतला. डॉट बॉल आलाय. सामना रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. येणारे चेंडू शिल्लक असतील अर्थातच 6. धावांची गरज आहे 4 आणि त्याच वेळी ऑन स्ट्राईक आपल्याला सहजात पाहायला मिळतील. ज्यांचा याच्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक करण्यासाठी 3 धावांची गरज आहे आणि त्याआधी ऐकूया आपण डीजे.
आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण असेच सामने पाहिले, आता देखील तसंच आहे. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी पाहायला गेलं तर सैजद आणि महेंद्र आले होते त्यावेळी धावा बनल्या गेल्या पहिल्या 3 षटकामध्ये. तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल की काय, परंतु तसं काहीसं घडलं नाहीये. अजूनही सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता पाहायला मिळते. 6 चेंडू 4 धावा. ऑन स्ट्राईक शहजाद मुकादम आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीला सलामी मिळाले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तर नॉट स्ट्राईकला संकेत. षटक क्रमांक निर्णायक षटक हाताळण्यासाठी वैभव गोलंदाजी मार्गावर दाखल झालेत. पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावरती केलाय प्रहार आणि हा सामना फिनिश करणारा षटकार यस सैजाद. वेल प्लेड. अर्धशतक ज्याच्या नावे गेले या संघ मालक प्राचार्य विवेक डेपेसर यांच्या माध्यमातून सैजादसाठी या अर्धशतकीच्या खेळीसाठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश. यस वेल प्लेड सैजाद.